लक्ष्मी अस्वस्थ होते, सगळे रुक्मिणी सगळे उपाय करते, वैद्य येतात, पण भगवान त्यांचं डोकं काही कशानं सगळे आयुर्वेदिक उपचार सगळे उपचार होतात. शेवटी नारद महर्षी येतात आणि भगवंताला विचारतात, अरे भगवंता, तुम्ही सगळ्या राण्या अस्वस्थ झालेले आहे, तुमचं डोकं थांबेल कशाला, काही उपाय आहे का? भगवान शांत झोपलेले होते, डोकं दुखतंय आपण. नारद महर्षींना मात्र एक निरोप देतात, नारदा एकच उपाय आहे, माझं डोकं जर थांबायचं असेल. नारद महर्षी विचारतात, काही उपाय सांगा भगवान, एका क्षणामध्ये तो उपाय आम्ही करतो आणि तुम्हाला बरं वाटेल असं पाहतो. भगवान चतुर आहे, भगवान उपाय सांगतात, नारदा, माझ्या एखाद्या भक्ताचं जर मला पायधूळ मिळाली आणि तेवढी पायधूळ जर माझ्या मस्तकाला जर लावली तर माझं डोकं लगेच थांबेल. हे नारद महर्षी भगवंताला सांगितलं, आता जातो आणि सगळ्या भक्तांना भेटतो आणि कुणाकडून तरी घेऊन येतो. भगवंता लगेच त्वरित येतो. द्वारकेमध्ये सगळ्यांना विचारलं, सगळे भक्तांना ज्यावेळेस समजतं की आपली पायधूळ भगवंताच्या मस्तकाला लावणार आहे, त्यावेळेस भक्त विचार करतात, शेती एवढं पाप करणं, त्या भगवंताला आपली पायधूळ त्याच्या मस्तकावर, त्याची पायधूळ आपण आपल्या मस्तकावर घ्यावी, एवढं पाप जर घडलं तर आम्ही जाऊ नरकामध्ये जाऊ. आणि म्हणून त्याला पुढं कोणी पायधूळ सगळ्या नगरीमध्ये सुद्धा देत नाही. नारद महर्षी पुन्हा भगवंताकडे येतात, भगवंता, अरे प्रॉब्लेमच आहे, तू औषध साधं सांगितलं खरं, पण ते नरकात जायच्या भीतीनं कोणी एकदाच तयार नाही. आता काय करावं? भगवानही जरूर आता काही समजत नाहीये, पण सांगतात, नारदा एक आठवतंय, असं कर म्हणजे व्रजामध्ये जा आणि तिथं कोणी पायधूळ देतंय का बघ, कोणी जरी मिळाली तरी आपल्याला बात आहे. नारद महर्षी म्हणतात, हरकत नाही, ते तर मोठे भक्त आहेत, कसं काय देतील, पण जरी भगवंताला सांगितलं म्हणून नारद महर्षी जातात. व्रजामध्ये गोपी येतात, विचारतात, आमचा भगवान कसा आहे? नारद महर्षी सांगतात, चांगला नाहीये, भयंकर डोकं दुखतंय, त्याच्यासाठी मी इथं आलोय. भगवंताला सांगितलंय, तुम्ही भक्ताला जर ऐकली पायधूळ जर दिली आणि ती जर भगवंताच्या मस्तकाला लावली तर लगेच मस्तक शोध थांबणार आहे. त्या गोपी हसतात आणि म्हणतात, अरे नारदा, एक गडबड काय, बैलगाड्या म्हणून घेऊन जा, ही सगळी पायधूळ आम्ही देत आहोत. नारद महर्षी म्हणतात, गोपींनो वेड्या आहात का? समजताय का तुम्ही काय करताय? तुमची पायधूळ त्याच्या मस्तकाला लावली तर तुम्हाला घोर नरक प्राप्त होणार आहे. गोपी म्हणतात, आम्हाला एक नरक नाही, जन्म नरक मिळाला तरी चालेल, पण त्याच्यामुळे आमच्या भगवंताला जर बरं वाटत असेल तर ही सगळी पायधूळ. नारद महर्षींना समजतं काय प्रेम आणि काय भाव. सर्वसामान्य माणसाला हा भाव समजणंही शक्य नाही आणि पचणंही शक्य नाही. आणि म्हणून भगवान सांगतात, तस्मिन् सज्जने भेदः भाव. भगवान स्वतः शुभंकर म्हणून सांगतात, रुक्मिणीला वर्णन करतात. रुक्मिणीला वाटतं सारखं राधा हे नाव का घेतात भगवान? त्यावेळेस भगवान सांगतात, श्रीराधिकाया हृदयारविंदे चरणारविंदं विलासते. या राधेच्या हृदयारविंदामध्ये अखंडपणानं माझी चरण आहे आणि अहोरात्र या चरणांचं चिंतन करते. हा भक्त अर्थात ईश्वर भय होतो, तन्मय आणि तद्रूप होतो. आणि म्हणूनच भगवान सांगतात, हे भक्त आणि मी यांच्यामध्ये लेश मात्रही फरक नाही. माझ्या भक्तांचा मी दास होतो, भक्तांच्या घरी जाऊन मी सेवाही करतो, भक्तांची सगळी कामं घेऊन करतो.
आमच्या नाथांच्या घरी सुद्धा प्रत्यक्ष विठ्ठल येऊन पाणी भरलं. जनाबाईचं सगळं जळणही त्यानं जळलेलं आहे, पण ती अवस्था येण्यासाठी हा भक्त क्रमाक्रमाने प्रेम आणि भक्तीचा भाव उत्कट झाला. ते या ठिकाणी सांगतात, अशा भक्ताच्या मी अधीन होतो. यानंतर अंबरीश राजा कृतार्थ होतो. पोटभर सगळ्या विद्वान मुनी आणि शिष्यांना जेवायला जातो. उरलेलं प्रसाद म्हणून ग्रहण करतो. त्याचं जीवन कृतार्थ आणि परिपूर्ण होतं. त्यानंतर शेवटी तो आपल्या मुलांवर राज्यकारभार सोपवतो आणि नंतर मानसंताश्रमाला घेऊन जातो. अशी ही मनुष्य वंशामध्ये जन्माला आलेल्या अंबरीश राजाची कथा झाल्यानंतर या नववत संघामध्ये इक्ष्वाकु वंश जो आहे त्या वंशाचं वर्णन शिवब्रह्म करतात. याच वंशामध्ये प्रसिद्ध असणारा हरिश्चंद्र राजा जन्माला आला. हरिश्चंद्राचा ख्याल आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि याच हरिश्चंद्राच्या वंशामध्ये क्रमानं अंशुमान राजा, त्याचा मुलगा दिलीप राजा, त्याचा मुलगा भगीरथ राजा जन्माला. आणि याच भगीरथानं आपल्या पूर्वजांचा उद्धार व्हावा. त्याला असं सांगितलं गेलं की गंगेच्या जलाचा स्पर्श जरी झाला तरी तुझे सगळे पूर्वज त्यांचा उद्धार होईल. पण त्यावेळी तर गंगा पृथ्वीवर नव्हती, स्वर्गामध्ये होती. सुरकरिता असणारी ही स्वर्गीय गंगा आता खाली कधी येईल या पृथ्वी तलावर. म्हणून याच्या वंशातले सगळे राजे घोर तपश्चर्या करतात. सगळ्या शेवटी भगीरथाच्या तपश्चर्येनं गंगा माता प्रसन्न होते. गंगा वदनाचा अज्ञान या ठिकाणी शिवब्रह्म सांगतात. आणि गंगा माता प्रसन्न झाल्यावर विचारते की भगीरथा काय पाहिजे. त्यावेळेस तो सांगतो, माते तू स्वर्गामधून खाली या पृथ्वी तलावर यावं. यामुळे तुझ्या केवळ पाण्याच्या थेंबाच्या स्पर्शानं माझे सगळे पूर्वज धरून जाते. त्यावेळेस ही करुणा माता दोन प्रश्न या भगीरथाला. भगीरथा मी प्रसन्न आहे खरं, पण मी आहे स्वर्गीय असणारी गंगा आणि माझा प्रपात आणि ओढ एवढा मोठा आहे. जर मी स्वर्गामधून तशीच डायरेक्ट जर पृथ्वीवर आले तर ही पृथ्वी माझा तो ओघ कदापि सहन करू शकणार. त्यावेळेस भगीरथ भगवान शिवांना प्रार्थना करतो. सांगतो की भगवानला अशी अशी समस्या आहे, गंगा यायला तयार आहे पण तिच्या प्रचंड मोठ्या प्रवाहाला कोण धारण करू शकेल. भगवान शिव नेहमीप्रमाणे सांगतात, भगीरथा काळजी करू नको. जो मोठा प्रपात येईल पहिला त्या गंगेचा, त्यावेळेस तिचा तो पहिला मोठा प्रवाह मी माझ्या मस्तकावर धारण करेन आणि माझ्या एका जटेमधून तिचा एक प्रवाह हळुवारपणाने या पृथ्वीवर सोडेल. भगीरथ विचारतो, माते ही व्यवस्था झालेली आहे, तुझा दुसरा प्रश्न काय आहे. त्यामुळे गंगा माता विचारते की भगीरथा मी येईन खरं इथं तुझ्या सांगण्यावरून तुझ्या सगळ्या पूर्वजांचा उद्धारही होईल, पण आल्यानंतर त्याचबरोबर या कलियुगामध्ये अनेक पापी असणारी जी माणसं आहे ती सुद्धा माझ्या जवळ येतील. त्यांची सगळी पापं धुतली जातील, पण काळाच्या ओघात मी अशुद्ध व्हायला लागेल. बहिरंगाला सुद्धा आणि अंतरंगाला. तेव्हा माझ्या शुद्धीचा काही तू विचार केलेला आहेस का. बहिरंगाला काय गंगेची आणि सगळ्याच नद्यांची अवस्था आहे तुम्हाला कल्पना आहे. म्हणून कोणत्याही तीर्थावर गेल्यानंतर तिथं काय करावं आणि काय करू नये हे नियम दिलेले आहे. परंतु सगळ्या या कंपन्यांनी आधी ते नियम स्वतः अभ्यास केले. आपण सगळी घाट घेतोय, तिथंच टाकतो, तिथंच आंघोळ करतोय आणि
गंगेला त्याच वेळेस हा प्रश्न विचारला. हे सगळे नियम सांगितलेले आहेत. कसं स्नान करावं हाही नियम आहे. आणि दुसरी जी शुद्धी अंतरंग शुद्धी या ठिकाणी भगीरथ सांगतोय. त्यावेळेस मात्र तो विचार न करता क्षणार्धात उत्तर देतो की माते असे हजारो जरी पापी आले आणि तुझ्यामध्ये त्यांनी स्नान केलं आणि त्यांची पापं तुझ्यात धुतली गेली तरी सुद्धा या हजारो पापी माणसांच्या नंतर एखादा जर संत महात्मा आणि महापुरुष जर तुझ्या जवळ आला त्याच्या केवळ दर्शनानं त्याच्या सानिध्यानं त्याच्या केवळ पदस्पर्शानं आपोआप तुझी सगळी अशुद्धी क्षणार्धात नाही. कारण या जगात सगळ्यात श्रेष्ठ जर काही असेल तर या संतांचं चरण तीर्थ सगळ्यात श्रेष्ठ. बाकी काही तीर्थ ह्या किंवा घेऊ नका म्हणून तरी भगवान नारद महर्षी वर्णन करतात तीर्थी गुणवंती तीर्थ. या संतांच्या मध्ये असं सामर्थ्य आहे तीर्थाला सुद्धा तीर्थाचं पावित्र्य देणारे ते महात्मे त्यांच्या केवळ सानिध्यानं त्या क्षेत्राला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त. असे ते महान पुरुष साधवाः ज्ञातिनः शांताः ब्रह्मिष्ठाः लोकपावनाः. किती विशेषण लावले. साधू हा कसा असावा. सगळ्यात आधी तो ब्रह्मनिष्ठ असावा. त्याच्याजवळ एक शुद्ध ज्ञान असावं. अनुभव सहित ज्ञान असावं. दुसरा शब्द वापरलाय ज्ञातिनः. संत हे त्यागी असावे विरक्त असावे. कशाचाच लोभ धन असेल सत्ता असेल प्रसिद्धी असेल याचा लेश मात्रही लोभ असू नये. याला म्हणतात ज्ञातिनः. तिसरं लक्षण सांगितलंय शांताः. साधूंचं महत्वाचं लक्षण आहे साधू शांत अंतर्बाह्य शांत. असे ते हरंती अगम तेंग संगा तेषु आस्ते जगती. गंगेनं प्रश्न विचारला की अरे त्यांच्या केवळ पदस्पर्शानं माझी शुद्धी कशी काय होईल. यावर भगीरथ उत्तर देतोय की माते त्यांच्या आत प्रत्यक्ष माझा हरी अस्तित्वात. त्यांचं शरीर केवळ शुद्ध करत नाही पण त्यांच्या आत विशेष रूपानं या ईश्वराचं अस्तित्व आहे. आणि म्हणून ते जिथं जिथं जातात तिथं कोण आहे तिथं साक्षात ईश्वर. मद्भक्ताः यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि. म्हणून एखादा महान ज्ञानदेवांनी शब्द वापरला ईश्वर निष्ठांची मानवी. ईश्वर निष्ठ जो पुरुष आहे त्याच्या आत त्याच्या सानिध्यामध्ये आपल्याला बरं वाटतं. कारण एकच त्याच्या शरीरामुळे नव्हे त्याच्या बहिरंगाच्या प्रसिद्धीमुळेही नव्हे किंवा केवळ त्याच्या विद्वत्तेमुळे नव्हे. या संतांच्या जवळ जाऊन बरं वाटतं याचं कारण एकच ते खरे असणारे ते संत आहे त्यांच्या आत प्रत्यक्ष ईश्वराचा वास्तव. म्हणून या ठिकाणी भगीरथ सांगतोय माते त्याची तू चिंता करू नकोस. आणि तेव्हा ती करुणा तयार होते आणि हळुवारपणानं तिचा पहिला प्रभात भगवान शिवांच्या मस्तकावर आणि नंतर ती सुरसरिता असणारी गंगा या पृथ्वी तलावर आजही आपल्या सगळ्यांना पावत. आमच्या आयुष्यात 4 पवित्र गोष्टी आहेत. गीता गंगा गायत्री गोविंदे रुधिस्थिते चतुर्दकार संयुक्ते पुनर्जन्म न विद्यते. अर्जुन सांगितलंय एक आहे गीता गंगा गायत्री आणि गोविंद म्हणजे ईश्वर. हे 4 गकार आयुष्यभर आपल्या जवळ. माणसाची खरी संपत्ती जर असेल तर गीता म्हणजे भगवंताचं स्वतःच्या मुखानं सांगितलेलं हे तुरीय ज्ञान. गंगा म्हणजे ती पवित्र असणारी माता आहे तीर्थ आहे. नंतर गायत्री ही सुद्धा अतिशय सामर्थ्य संपन्न आहे. गायत्री
इंद्रियाची उपासना आहे आणि गोविंद म्हणजे ईश्वर. हे चार प्रकार ज्याच्याजवळ असतात त्याला पुनर्जन्म लागतो. त्याला बहिरंगाला काही मिळो किंवा न मिळो, या जन्मानंतर त्याला निश्चित मोक्ष मार्ग. असा हा गंगेचा महिमा या ठिकाणी वर्णन करतात. याच भगीरथाचा पुत्र श्रुत लाभ, याच वंशामध्ये पुढं रघुराजा जन्माला आला. त्याचा पुत्र अज, त्या अजाचा पुत्र दशरथ, आणि याच दशरथाच्या पोटी आपल्या भगवंताचा जो पूर्णावतार आहे त्रेतायुगामधला प्रभू श्रीरामांचा अवतार. श्रीराम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न, बाकी कथा तुम्हाला राम कथा सगळ्यांना माहित आहे. या चार जणांचा ज्यावेळेस मोठ्या आयासानं कष्टानं प्रयत्नानं जन्म होतो, दशरथाच्या घरी हे चार वेदांच्या प्रमाण असणारे आता हा पूर्णावतार प्रकट होतो. आणि या ठिकाणी शिवब्रह्म अतिशय कोणत्या त्रेतायुगामधला हा अवतार श्रीरामाचा ध्यान झाला. दशरथाचे हे चार पुत्र आहेत. त्याच्या घरी बाललीलांचं वर्णन वाल्मिकी रामायणामध्ये येतं. सीता माताला हे मोठे मोठे बाळ लागतात आणि थोड्याच काळामध्ये विश्वामित्र ऋषी दशरथाच्या सभेमध्ये येतात. सभेमध्ये येऊन सांगतात की दशरथा, आम्ही 10 दिवसांचा यज्ञ करणार आहोत. तेव्हा यज्ञाच्या रक्षणासाठी अनेक राक्षस येतात आणि अडथळे करतात. एकाच वेळेस यज्ञ करणं आणि राक्षसांना लोभ करणं या दोन विरुद्ध गोष्टी आहेत. तेव्हा यज्ञाच्या रक्षणार्थ तुझ्या मुलांना पाठवावं. दशरथाला धक्का होतो. कारण आई वडिलांना मुलं मोठी झाली तरी आपली मुलं अतिशय प्रिय असतात. त्यातही रामाच्यावर दशरथाचं अतीव प्रेम असतं. दशरथ सांगतो, एक वेळ मी येईल, पण माझ्या रामाला उडावू नका. विश्वामित्र ऋषी अनेक पद्धतीने सांगतात. दशरथाला काही एवढं पटत नसतं, पण शेवटी विश्वामित्र मुनी रागावतात आणि ते सांगतात, अरे सुरुवातीला तू वचन दिलं, आज्ञा करावी, आणि आता जर तू देत नसशील तर मी निघून जातो. तुमच्या रघुवंशाची, रघुराजाच्या वंशात जन्माला आलेला आहे. तुझे पूर्वज इतके महान आहेत. हरिश्चंद्रापासून आलेली परंपरा आहे. प्राण जाये मगर वचन ना जाये, ही रघुवंशाची रीत आहे. त्यावेळेस मात्र वसिष्ठ महामुनी मध्यस्थी करतात. प्रभू श्रीरामांना विश्वामित्रांच्या बरोबर पाठवले जाते. 10 दिवस प्रभू श्रीराम सगळ्या राक्षसांचा संहार करतात आणि यांच्यासाठी यज्ञ निर्विघ्न पार पडतो. आणि याच वेळेस नंतर यांना समजतं, मिथिला नगरीमध्ये जनक राजाने स्वतःच्या मुलीचा कन्येचा स्वयंवर ठेवलेला आहे. आणि म्हणून विश्वामित्र मुनी या राम लक्ष्मणाला घेऊन मिथिला नगरीमध्ये जातात. त्या ठिकाणी सीतेबरोबर विवाह संपन्न होतो. सगळ्यांना कथा माहित आहे. अयोध्येमध्ये येऊन पुन्हा विधीपूर्वक सगळ्यांचा चौघांचाही विवाह संपन्न होतो. दशरथ राजा हळूहळू बघतो आणि विचार करतो की माझं सगळं राज्य आता माझ्या प्रिय रामावर सोपवावं. म्हणून राज्याभिषेक ठरवला जातो. दुसऱ्या दिवशी राज्याभिषेक होणार. सकाळी उठून सगळी तयारी होते. राम आशीर्वाद घेण्यासाठी म्हणून येतो आणि त्याच वेळेस सगळ्यांना कथा माहित आहे. या कैकेयीच्या सांगण्यावरून दशरथ आज्ञा देतो आणि त्या दशरथाच्या आज्ञेने प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीतेसह वनवासाला निघून जातात. वनवासाला गेल्यानंतर तिथेही अनेक राक्षसांचा प्रभू श्रीराम संहार करतात. त्याच ठिकाणी सीतेचं अपहरण होतं. सीतेचा शोध घ्यायला लागतात. करता करता हनुमंताची भेट होते. राजा सुग्रीवाची भेट होते.
वानर सैन्यांना घेऊन सीतेचा शोध लावला जातो. हनुमान लंका दहन करून येतो, सीतेचा पत्ता सांगतो आणि युद्धाची तयारी होते. सगळेजण मिळून सेतुबंधन करतात. प्रभू श्रीराम लंकेमध्ये जातात आणि घनघोर युद्ध करून रावणाचा संहार करतात. विभीषणाला अभिषेक करतात आणि पुन्हा सीतेसह अयोध्येमध्ये येतात. पुन्हा राज्यकारभार पाहायला लागतात. पण ज्यावेळेस लोकापवाद निर्माण होतो त्यावेळेस सीतेचा त्याग करतात. सीता वाल्मिकी ऋषींच्या आश्रमामध्ये राहते. लव आणि कुश हे दोन पुत्र तिला होतात. त्यानंतर पुन्हा ती सभेमध्ये येते. तिचा भूमिप्रवेश त्याचं आख्यान या ठिकाणी येतं. त्यानंतर मात्र प्रभू श्रीराम शोकाकुल होतात. पण सीतेनं भूमित्याग केल्यानंतरही जवळजवळ 13,000 वर्ष प्रभू श्रीराम या पृथ्वीचं राज्य अतिशय समर्थपणे अशी ही रामकथा आपल्या सगळ्यांना माहिती. प्रभू श्रीरामांचं संपूर्ण जीवन, त्यांच्या जीवनातले सगळे प्रसंग, सगळ्या घटना यामधून शिकायचं जर काही असेल तर सांगतात. आमच्या समोर भगवान श्रीकृष्णांचं चरित्र जे आपण उद्यापासून पाहणार आहोत ते एक चरित्र आहे आणि एक रामचरित्र आहे. कृष्ण चरित्राचं अनुस्मरण सांगितलेलं आहे. स्मरण करावं, चिंतन करावं आणि रामचरित्राचं माणसानं अनुसरण करावं. याचं कारण शास्त्रकार सांगतात, रामावतार हा साक्षात धर्मावतार. राम हा विग्रहवान धर्म. एक आदर्श राजा कसा असावा, पती कसा असावा, राज्य कसं असावं, बंधू कसा असावा, पुत्र कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्रभू श्रीराम. त्यांना आणखी एक शब्द वापरला जातो, मर्यादा पुरुषोत्तम. आमच्या जीवनामध्ये किती मर्यादा असाव्या आणि या मर्यादा म्हणजे कोणीतरी लादलेले नियम. कुणी जर लादलेले नियम असतील तर ते पाळले जातातच असं. पण आमच्या आयुष्यामध्ये रामासारखं जीवन जगायचं असेल तरी स्वतः माझ्या या जीवनावर सुंदर अतिशय मर्यादित असणार सगळ्या आचार संयमाने युक्त असणार जे जीवन आहे ते जगण्याचा प्रयत्न करतो. राम हा विग्रहवान धर्माचा हा अवतार आहे आणि हा अवतार एक पत्नी, एक वचनी, एक वाणी आहे. अमोघ असणारा हा पराक्रम आहे. आणि या रामावताराचं या ठिकाणी वर्णन सांगतात. आमच्या आयुष्यामध्ये या रामचरित्राचं केवळ श्रवण सांगितलं नाहीये. प्रत्येक रामनवमीला आपण श्रवण करतो पण श्रवणानंतर या रामचरित्राचं आचरण नितांत आवश्यक. या चरित्रामधून काही शिकायचं असेल नाही तर कथा या कानाने ऐकली आणि सोडली. रामकथा माहित नाही असं आपल्या भारतवर्षात कधी कोणी सापडणार नाही. पण तुम्ही पहा या रामाच्या आयुष्यात सुद्धा केवढे प्रसंग. एका क्षणात राज्याभिषेक होणार आणि दुसऱ्या क्षणात ऐकायला सहज वाटतं. आता कथा ऐकूनही गुणगुणीत झालेल्या तसंच पाठ झालंय. आतमध्ये जातच नाही. आपण सहज हे चरित्र ऐकतो आणि सोयीस्कर सोडूनही देतो. पण कल्पना करा असाच प्रसंग जर आपल्या आयुष्यात घडला. कैकई आहे, कैकेयीचे कान भरणारी मंत्रा एक घरातली एक सेवक नोकर आहे. म्हणजे त्रेता युगामध्ये सुद्धा सर्व प्रॉब्लेम किती भयंकर अवस्था आहे. केवळ आपणच सहन करतोय अशी गोष्ट नाहीये. या काळात सुद्धा या घटना हे प्रसंग होते. प्रभू श्रीरामांना ज्यावेळेस समजलं त्यांच्या अंगात काही सामर्थ्य नव्हतं. त्यांनी वादविवाद केले असते आणि पुन्हा ते राज्य मिळवलं असतं. परंतु प्रभू श्रीरामांनी मुखावरून
अक्षर सुद्धा काढलं नाही. इतक्या शांत मनानं श्रीराम वनवासाला केल्या कुठल्या उपाययोजना पत्रिका पाहूया. आपलं एवढंच काही झालं की आपण ज्योतिषाकडे जातोय. पण ज्योतिष फक्त सांगतो तुमचं प्रारब्ध बदलत जे आहे ते तुम्हाला बोललंच पाहिजे. प्रभू श्रीराम कुठेही गेले नाही. नाशिकला सुद्धा त्र्यंबकेश्वरला नारायण नागवणी तुमचं कुठं गेले नाही. भगवंतांनी ना पत्रिका पाहिली ना ज्योतिष पाहिलं. भगवंतांनी आज्ञा केली सावंत बांधली आणि वनवासामध्ये एक दिवस नव्हे 2 दिवस नव्हे 12-14 वर्ष भगवान त्या वनवासामध्ये राहिले. यामधून काही शिकायचं असेल तर एकच निदान त्यांच्या इतकी तरी आपली भगवान सुद्धा इथं आला तर त्याला वनवासामध्ये काही नसतं. आता आपण कथा पाहू. भगवान श्रीकृष्ण जगद्गुरु वसुदेव सुतं देव पण जन्माला आले कुठं कारागृहामध्ये. याचा अर्थ या विश्वामध्ये जो हे शरीर धारण करून जन्माला येतो त्याच्या आयुष्यात सुख आणि दुःख. आम्ही जर सामान्य माणसं आहोत आमच्या आयुष्यात दुःखही येणार. आणि म्हणून या ठिकाणी या रामकथेचं रामाच्या चरित्राचं चिंतन सांगितलेलं आहे. रामांच्या जीवनातले अनेक प्रसंग आहेत आणि या रामांच्या चरित्रामधून शिकायचं जर काही असेल तर एकच माणसानं किती संवेदनशील आयुष्यात किती तुम्ही सुद्धा प्रश्न विचारता अजून किती सहन करू. या प्रश्नाला उत्तरच नाहीये. जोपर्यंत हे शरीर आहे हे जीवन आहे तोपर्यंत काही चांगल्या काही वाईट आणि बहुतांशी वाईट घटना या घडतात. आणि हे जर विमान सत्य असेल रोज जर हे घडत असेल तर रडत रडत सहन करण्यापेक्षा तुम्ही काय करा आनंदानं जे येईल ते मान्य करण्याचा. आगते